जय श्री महाकाल. कलर का तुला काळा दिलाय? पण देवाचा कलर पण तसा कृष्ण वर्णी आहे म्हणतो. आज स्वतःला कृष्ण समजतो. लक्षात घ्या. यांनी सांगितलं माहितीनुसार की तुम्ही हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये बघू शकता. तुम्हाला मोबाईल बघायचे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची हे सावली बघू दिसते. शकता. 40 फूट आतमध्ये मंदिर आहे. त्याच्याकडे खूप कमी लोक जातात. आपण येतो नेहमी तिकडच्या साईडच्याच गोष्टी बघतो. जेवढ्या गोष्टी फक्त आपल्याला रील वर दिसतात आपण त्या गोष्टींना बघण्याचा प्रयत्न करतो. तर आपण मणिकर्णिका घाटकाच्या मार्गाने जायचं. आताच्या गोष्टी तुम्हाला बोलल्या होत्या. तर ही विहीर आहे. हे मंदिर बघू शकता तुम्ही. इकडे मंदिर आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला दिवस चौथा या ट्रिपचा. चौथ्या दिवशी आता आपण आज बनारस एक्सप्लोर करणार आहे. काल आपण बनारस मध्ये थोडस फक्त माहिती घेतली, कुठं काय आहे काय नाही. आपल्याला काय आणखी सगळं आपण फिरलेलं नाही. आता आपण स्टेप वाईज सगळ्या गोष्टी करणार आहे. तर आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला लागली भूक. तर सगळ्यात इथं गौरी शंकर म्हणून एकदम सगळ्यात फेमस चहावाले, तर आपण त्यांचा चहा पिऊन बघणार आहे. गौरी शंकर चहा प्यायला जाऊ. तिथून पुढे एक गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहे. ज्या गोष्टी इथं सगळ्यात फेमस आहे आपण त्याच गोष्टींकडे जाणार आहे. आणि एखादी नसेल तर तिला आपण स्वतः फेमस करणार आहे. चला, आपला मित्र आपल्या सोबत आहे. रेडी. आजचा त्यांचा गेटअप बघू शकता. एकदम चिकन दिसतोय. मला जोडून सगळ्या पुरी यांनाच बघतात. आज हसत्यात लाजले बघा. फायनली आपण इथं आलो. गर्दी बघू शकता. फक्त चहा प्यायची गर्दी. आपल्याला आतमध्ये जायला मार्ग भेटत नाही. चहाची गर्दी आहे फक्त. एवढी चहाला गर्दी आहे. आता चेक करा तुम्ही गौरी शंकर चहा. मित्रांनो, मस्तपैकी आता चहा झालाय, नाश्ता झालाय. चहाचा काय व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही. पण चहा एक नंबर होता. 2 कप पिलोय मी. चहाचा झालाय. मग आता आपण इथं चहा शोधण्यामध्ये काळ भैरव मंदिराच्या जवळ इथून आपल्याला फक्त 700 मीटरवर आहे. मग पहिलं आपण दर्शन तिथलं करू. कारण की इथं सगळ्यात अशी मान्यता आहे की ज्या ज्या गावामध्ये काळ भैरवचं मंदिर असेल तिथं सगळ्यात पहिलं काळ भैरवचं मंदिराचं दर्शन घ्यायला लागतं. जसं आपण अयोध्यामध्ये हनुमानगडीमध्ये हनुमानांचं दर्शन घेऊन परमिशन घेतल्यासारखं असतं की आपण पण आता काळ भैरवाची परमिशन घ्यायला लागते. काळ भैरव म्हणजे त्या गावाचा एक आपण म्हणतो चौराशिया किंवा ते रक्षण करता, ते लक्ष देणारा. तर त्या टाइप मध्ये असतं. कोतवाल. तर जिथं जिथं आपल्याला उज्जैन मध्ये पण आपल्याला बघायला भेटेल काल भैरव. आणि आता इथं आपण काशीमध्ये आलोय तर काशी विश्वनाथ मध्ये पण आपल्याला काल भैरव एक कोतवाल म्हणून स्थापित आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस काल भैरवाचं दर्शन घेऊन काल भैरवाचं दर्शन घेतलं तरच आपल्याला काशी विश्वनाथचं दर्शन प्राप्त होतं किंवा ते असं म्हणतात की नाही का ते लाभलं जातं. तर मग आपण सगळ्यात पहिल्यांदा आता काल भैरवाचं दर्शन घ्यायला जातोय. काल भैरवाचं दर्शन घेऊन मग आपण पुढे जाऊ. तर सुरुवात आपण काल भैरव पासून करतोय. लाईन बघू शकता. लाईन चाललंय. लाईनीत भेटलं, लाईनीत थांबलं तरच दर्शन होतं, नाही दर्शन होतं. खरं सांगतो, देव सगळ्या गोष्टी बघत असतो. आमच्याकडेच बघा. खरं का ना भाऊ? बरोबर आहे. मराठी आहे? मराठी. कुठून आलात? काय कोल्हापूर. मग आपल्या इकडचे जाऊ घेतो तुम्हाला मध्ये. मग काय नाही. आम्ही याचे पुणे. आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत. हा का? मग जावा पटकन. मग एकच तुला कट करणार भाऊ. तुला कट करणार. हॅलो गेलो. मित्रांनो, हा चेहरा बघा फक्त. पापी एकदम. ह्याच्यासाठी आम्ही गंगेला आलोय. देवानी लहानपणापासून सगळं. मग कलर का तुला काळा दिलाय? पण देवाचा कलर पण तसा कृष्ण वर्णी आहे म्हणतो. आज स्वतःला कृष्ण समजतो. लक्षात घ्या.
दिवसाचा असला तरी यार पण बकासूर बी तेव्हा झाला होता. लोकांना कॉन्फिडन्स बी किती येतो बघा की. म्हणजे कृष्ण जन्मापासून पृथ्वीवरती आहेत. अरे कुठे टाकली त्यांना? मग त्यांना कुठे टाकली? आईच्या गावात. मित्रांनो एकदम मंदिराच्या जवळ आलोय आपण आता. बस अर्धा तास झालं लाईन मध्ये होतो. फायनली लाईन संपत आली दिसतंय इथं मंदिर जवळ कुठेतरी. गेल्यावर समजून कुठे येते. महाराजांचं मंदिर झाले, दर्शन झाले. आता आपल्याला एक्झिट मार्ग आहे. एक्झिट मार्ग पण असाच गल्ल्या बोळ्यांमधला आहे. सगळीकडे गल्ली आहेत. त्या गल्लीतून आता आम्हाला पण सापडायचं नाही. चप्पल कुठे सोडली शोधायला लागेल. सगळीकडे तुम्हाला छोटी छोटी मंदिर आहेत. मंदिर, छोट्या भिंती. जय श्री महाकाल. सगळ्यांना कळलं हा. कॅमेरा आला की लगेच जय श्री महाकाल. सगळ्यांना कळलं एकदम मोठा युट्यूबर आला इथं. मित्रांनो कधी जर बनवून आले हे केदार राम भंडारा. हे एक समोसा चाट साठी सगळ्यात फेमस दुकान आहे इथं. एक नामवंत 2-4 दुकानांपैकी एक आहे. ती पण तुम्ही गर्दी बघू शकता. आता बरेच आपण मगाशीच खाल्ले त्याच्यामुळे आपल्याला काही भूक नाहीये. पण कधी जर आले तर नक्की इथे व्हिजिट करा. गर्दी बघा इथं फक्त. इथे सगळ्या एका गोष्टीची छोटीशी गल्ली आहे पण छोटीशी गल्लीमध्ये भरपूर गर्दी आहे. लोक इथं फिरायसाठी येतात, कुणी व्यापार करतात. तिथले दुकान एकदम छोट्या छोट्या दुकानांमध्ये. काशी चाट भंडारपेक्षा ना ते राम मंदिरचं टेस्ट भारी. काय म्हणला? काशी चाट भंडारपेक्षा ना राम मंदिरची टेस्ट भारी. खाल्लंय का? हो. बघू आता आपण खाल्लंय पण भूक नाही मला. थोड्या वेळ परत येऊ वाटलं नाही तर संध्याकाळी येऊ परत. हो. अच्छा खायचं का किती भेटते? हा चहा आणि मला येतो. खायचं का? किती भेटते? घेऊ मग चला. काय आहे चहा आणि मला येतो. काय? चहा मलाई टोस्ट. 3 चहा 3 मलाई टोस्ट. मित्रांनो आपण घेतोय इथली सगळ्यात फेमस गोष्टी आहेत. त्या सगळ्या फेमस गोष्टींचा आस्वाद घेतो आपण. डाएट वगैरे 6 पॅक चे स्वप्न बिप्न थोडी मागं 6 पॅक गेल्यावरती करू. बाकी नाही इथं सगळं चांगलंय पण बरं आहे सगळं चांगलंय पण इथल्या लोकांना आहे ना एटिकेट्स नाहीयेत. एटिकेट्स म्हणजे कसं आमच्या प्रीतम सरांनी हा शब्द आमच्यासाठी वापरला होता. इथं सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती का, आपण येतो शांती शोधण्यासाठी. पण इथल्या गल्लींमध्ये तुम्हाला लोक दिसतील, गर्दी दिसेल, पण सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट जी असेल ना तर गाड्यांचे हॉर्न. हे लोक हॉर्न बंदच करत नाही. त्यांना माहितीये गर्दी समोरून लोक. एकदा हॉर्न वाजवला की आपण साईडला सरकणारच. पण यांचा हॉर्न जोपर्यंत तो माणूस तिथून बाहेर निघत नाही किंवा काय नाही ते कंटिन्यू वाजत राहतात. फक्त एकच बनारसवाल्यांना मी कधी जर त्यांनी बघितला व्हिडिओ आपला मराठीत तरी पण सांगू इच्छितो की एवढं तेवढंच करा. पर्यटन आणखीन वाढेल. लोक तुमच्याकडे फिश शोधण्यासाठी येतात. आम्ही आमच्या शहरांमधून इकडे येतो का तर बाबा आम्ही दमलेलो असतो तिकडे. ते चिडचिड हे ते सगळं कामातून सुट्टी घेऊन इकडे आलेलो असतो. तर फक्त रूम मध्ये किंवा घाटांवरती शांती नका देऊ. तुमच्या गल्ली आहेत मान्य आहे, गल्लींमध्ये गर्दी आहे पण थोडस अजून सहकार्य करा. पर्यटन आणखीन चांगलं होईल. आम्ही आणखीन येऊ. एवढी एकच गोष्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी बेस्ट आहेत. खाणं हे ते खाणं. लोक पण एकदम चांगले आहेत. लोक अजिबात चिडत नाहीत किंवा काय नाही. एकदम प्रेमानेच बोलणार आहेत तुम्हाला. खायला पण ते एकदम स्वच्छ आणि बनवूनच देणार आहेत. असं नाही की बनलेलं खांदे किंवा कालचं असं नाही. एकदम फ्रेश गोष्टी तुम्हाला खायला भेटतात. भाऊचं तोंड बघा तुम्ही. झोप आली भाऊला. भाऊ फक्त गोरा दिसला तरच फोटो काढतो. भाऊ साठी फक्त एकच डायलॉग माँ तूने मेरे को काला क्यों बनाया. मुझकी माँ इसको बोलते कि भाई तू गोरा होता तो तेरे को नजर लग जाती. तो भाऊला आता इथून आपण मुलतानी मातीत झोपवणार आहे. गंगेत डायरेक्ट आहे ना
साबण नाही, घासणीने घासणार आहे त्यात मीठ भरणार आहे तेव्हा गोरा होणार आहे. बाबा तुम्हाला घरी आल्यावर गोरा दिसणार आहे. तर मित्रांनो आपण चहा मागवलाय, बघू आता चहा आल्याच्या नंतर मग चहाचं कसं येतोय काय ते इथलं पण तुम्हाला सांगतो. सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, असं काय नाही. रील वरती जाऊ नका, ज्या गोष्टी तुम्हाला रील मध्ये दिसतात फेमस फेमस बोलल्या जातात असं काय नाहीये. प्रत्येक दुकानात जा, प्रत्येक दुकानाची टेस्ट घ्या. आणि बनारसला येता येतं फक्त 1-2 दिवसाचा टाइम काढून घेऊ नका येऊ. एक 3 ते 4 दिवसाची ट्रिप प्लॅन करा, प्रॉपर सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. चला मित्रांनो आपण हे मागवलं होतं, इथली स्पेशालिटी आहे टोस्टला ब्रेड मक्खन लावलेलं आहे. आता आपला फुल रेड मध्ये चहा येईल, चहा मध्ये बुडून खाऊया, एकदम भारी आहे. वाजता असला भारी येतोय की काय सांगू तुम्हाला. ही दुकान आहे, सगळ्या गोष्टी फ्रेश चालू आहेत, असं काही नाही की नाही. इथली दुकान एवढीच, आम्ही ज्यात बसलो एवढंच दुकान आहे. मित्रांनो आपल्याला जे मेनू होता, मेनू आपल्यापाशी आलाय. मस्तपैकी आता ब्रेड आणि एक ब्रेडला बटर बिटर लावले, खतरनाक टेस्ट आहे. तुम्ही पण कधी आले तर बिंदास या गोष्टींचा आस्वाद घ्या. तर चला चालू करतो आता. मन आमची गरीब हात घालायला लागली, थांबा. चला मित्रांनो आता आपलं काल भैरव दर्शन थोडासा चहा वगैरे झालेला आहे. आता आपण चाललोय चंद्रकूप वेल म्हणून एक आहे, की इथलं एक विहीर आहे. ती विहीर खूप प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला माहिती करायचं असेल की तुम्ही वर्षभर जगणार आहे का नाही, तर तुम्ही दरवर्षाला इथे या विहिरीत येत. या विहिरीची एक अशी कथा आहे की जर या विहिरीमध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं तर काही प्रॉब्लेम नाही. पाण्यात डोकून बघितलं तुम्हाला तुमचं जर प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसलं, सावली दिसली, तर याचा अर्थ तुम्हाला आणखीन तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेस तुम्हाला तुमचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसणार नाही, याचा अर्थ की तुम्ही ह्या वर्षात तुम्ही मरणार आहे, याचं हे भविष्य दाखवतं. याची एक कहाणी आहे, आपण हीच कहाणी आता जाणून घेऊया. तर चला माझ्यासोबत मी घेऊन चाललोय तुम्हाला त्या विहिरीत. बघूया आपलं प्रतिबिंब दिसतंय का नाही. जर नसेल दिसत तर आपल्याला इथं बनारस मध्येच राहायला लागेल, काशीमध्येच आपल्या सगळ्या गोष्टी करून घेऊ. चला माझ्यासोबत. मणिकर्णिका घाटाच्या मार्गाने जायचे, मणिकर्णिका घाटाच्या जवळच येते. तो घाट आहे असा की जिथं लोकांची इच्छा असते की आपण मेल्याच्या नंतर आपल्याला तिथे जाळावं. लोक इथे मरायची इच्छा करतात, ज्यांचं सगळं कम्प्लीट झाले, म्हातारपण आले, ज्यांना आता जगण्याच्या सगळ्या गोष्टी भेटल्यात, त्यांना माहिती आहे की आता आपलं मरण जवळ आले, तर लोक इथे येऊन राहतात. तिथं अशी पण शाळा आहे की जिथं ज्यांना असं वाटतं की आता आपण मरणारच आहे, तर ते लोक तिथे येऊन राहतात. तिथं ज्यावेळेस ते मरतात त्यांना मग तिथं मणिकर्णिका घाटावर त्यांना जाळण्यात येतात आणि तिथून मोक्ष प्राप्तीसाठी त्यांना दरवाजा खोलला जातो. आपला मॅप ड्रायव्हर थोडा माग राहतोय, त्यांना मोठी ढेरी आली त्याच्यामुळे ते काही चालता येत नाही जोरात त्यांना. इथं बघू शकता मलाईसाठी बाहेरून लोक येतात. कॉर्नर लोकांची बुलगारी इकडे भाई दिसते का सर. मित्रांनो आपण आता बनारसच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय. तिथं आपण ते जे विहीर आहे ती विहीर बघायला चाललोय. इकडच्या साईडला जास्त करून लोकांना माहित नाही, त्याच्यामुळे इकडे काय गर्दी नाही. मणिकर्णिका घाटापासून तुम्हाला राईटला न जाता लेफ्टला यायचंय. ताईच्या अगोदर लगेच देवाची माळ गळ्यात घातली. गडी म्हणते जरी काय असेल ते माळी पाया पडते, पण याचे एवढे पाप आहेत ना मित्रांनो, हा नाही जगणार, हा शेवटपर्यंत नाही जाऊ शकत. मला आहे माहिती. बऱ्याच गोष्टी आहेत यांनी जर ह्याच्या जर आपण कॅमेऱ्यात सांगितल्या तर ह्याचं लग्न व्हायचं नाही, असंही व्हाय नाही. हा मित्रांनो आपण आलोय इथं. हॅलो गाय, हाय मित्रांनो, आत्ताच्या गोष्टी तुम्हाला बोलल्या होत्या तर ही विहीर आहे. हे मंदिर बघू शकता तुम्ही, इकडे मंदिर आहे. त्या विहिरीसाठी आपण एवढं लांब आतमध्ये आलोय. मणिकर्णिका घाटापासून आपल्याला आतमध्ये यायला लागेल. आता सध्या विहिरीतलं पाणी थोडं हल्लेलं आहे, त्याच्यामुळं जो मरणार नाहीये त्याला पण त्याची प्रतिमा दिसणार नाही, ते बी मरू शकतो. हे बघू शकता. नको मरशील तू. रोहित्या कशाला मरणार असला तर डायरेक्ट मरणार काय कुठे मरता मित्रांनो. इथं यांनी सांगितल्या माहितीनुसार की तुम्ही हे जे पाणी आहे ह्याच्यामध्ये बघू शकता. मी तुम्हाला मोबाईल घालून दाखवतो. एवढ्या ह्याच्यात तुम्हाला तुमची सावली बघायची. जे ह्याच्यात मध्ये तुम्हाला तुमची सावली दिसते तर याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे जगू शकता, किंवा आणखीन तुमच्याकडे टाइम आहे. ज्याची सावली नाही दिसणार त्या माणसाची सावली काही दिसलेली नाही. शेट ऑल द बेस्ट. मग
ज्यांनी जशी माहिती दिली तशी आपण इथं जर तुमच्या शरीरामध्ये कुठलं काही असं आजार वगैरे असेल, या विहिरीचं पाणी जर तुम्ही पिलं तर तुमचे आजार पूर्णपणे बरे होतात. अशी इथली कहाणी आहे. ही चंद्रदेवांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूर्ण तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्यामधून महादेवांनी त्यांना हे दान केलेलं आहे. तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी आहे इथं, पण अशी एवढी गर्दी नाहीये जेवढी बनारस मध्ये टोटल गर्दी आहे. लोकांना भरपूर कमी लोकांना माहिती आहे इथलं. तर मग ज्यांना माहिती ते येत आहेत, सगळ्या गोष्टी बघतायत. आपण पण आपला चेहरा बघूया एकदा दिसतोय का. मला माहिती नाही मारायचो मी लवकर, आज 25 वर्षात अजून 100% सगळं, पण तरी पण एकदा बघून घेऊ, खात्री करून घेऊ. तर चला मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ माझा. फायनली मित्रांनो आपण बघायला चालले. थोडीशी भीती आहे, पाणी हलते पण हा हात केल्यावरती हात हालताना दिसतोय म्हणजे मी जिवंत राहीन. नाही मारायचं लवकर. इकडून ये रोहित. तेच त्या विहिरीचं पाणी आहे, बाहेर काढून ठेवलंय. याच्यात ते मान्यता अशी की जे पाणी पिल तुमच्या शरीरातले सगळे विकार कमी होणार आहेत. आपण एक घोट घेतलेला आहे म्हणजे आपले विकार पण संपतील आणि आपण मरणार पण नाही. कॅमेरा तोंडावर धर भालू. आता आपण जे विहीर बघितली ती ती ह्या देवाच्या नावाने आहे. तर ह्या देवांचं जर दर्शन तुम्ही नाही घेत तर तुम्ही त्या विहिरीचं जेवढं काय केलं तो इनके पैर नहीं छुए तो आपका काम अधूरा है. बघा मित्रांनो, आता आपण बरेच आतमधले छोटे मंदिरांचं जे लोक येतात ट्रिपला, आपण जे मेन गोष्टी बघून निघून जातो. ह्या आतमधल्या सगळ्या गोष्टी जे काशी मधल्या आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवते. ये मणिकंठेश्वर महादेव है। इन्हीं के ठीक नीचे एक कुंड है, जिस कुंड में महादेव ने स्नान कर यहाँ आगे विराजते हैं। उसी कुंड में महादेव का कान का कुंडल गिरा है और माता पार्वती का मणि गिरा है। आपके जितने साउथ से लोग आते हैं उस कुंड में स्नान कर, गंगा में स्नान कर, तब वो लोग यहाँ से निकलते हैं। ये मणिकंठा महादेव है। इनके विषय में पढ़ना है तो ये सामने लिखे हैं। हिंदी समझ में आती है, मैं बोलूं? हाँ हाँ. ठीक। श्री भगवान विष्णु ने कहा है कि हे अग्निबिंदु ने, जो कोई मनुष्य मणिकंठा में स्नान कर मणिकंठेश्वर का दर्शन करता है उसे फिर माता के गर्भ की यंत्रणा नहीं सहनी पड़ती, पुनः जन्म नहीं लेना पड़ता। पूर्व काल में मैंने ही अंतर्गित के पूर्व द्वार पर मणिकंठेश्वर नामक लिंग की स्थापना की थी, अतः मोक्षार्थियों को उनकी पूजा करनी चाहिए। हे बघू शकता, 40 फूट आतमध्ये मंदिर आहे. याच्याकडे खूप कमी लोक जातात. आपण येतो नेहमी तिकडच्या साईडच्याच गोष्टी बघतो, जेवढ्या गोष्टी फक्त आपल्याला रील वर दिसतात आपण त्याच गोष्टींना बघण्याचा प्रयत्न करतो. तर आपण आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण या आतमधल्या काशीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत बघूया आपण आतमध्ये कसं आहे. आपण आतमध्ये चाललोय. सुनू बाबा को उनको जानते बघू हैं। शकते छोटे छोटे मंदिर. आपण एकदम खाली आलोय. पूजा नहीं करना, उससे ज्यादा अवकाश नहीं। दर्शन झाले मित्रांनो आपल्याला. आपण आता बाहेर बघूया आणखी काही छोट्याशा गोष्टी आहेत ते बघू. आता गाईड ते स्वतःहूनच झाले, आपण काही त्यांना दिले नाहीये. पण बघू ते जे काय मागतील ते देऊन टाकू. बरेच असेच आतल्या गोष्टी आपल्याला पण माहिती नव्हत. व्हिडिओ साठी मी तुमच्या सगळ्या गोष्टी करतोय की या व्हिडिओ मधून आपल्याला बघायला भेटतील सगळ्या. रुकिए रुकिए, एक मिनट।